नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, गोरक्षकांच्या म्हणजे बजरंग दलांचे जे गोरक्षक आहेत आणि ह्या खरं काम करणारे गोरक्षक नाही, जे थोतांड गोरक्षक आहेत, या गोरक्षकांच्या आडमोठपणाच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातले अनेक बाजार बंद पडलेले आहेत। हजारो कोटींची जी बाजारामध्ये उलाढाल होते ती उलाढाल सध्या ठप्प आहे आणि शेतकरी म्हणजे माझ्यासारखा सगळा शेतकरी हैराण झालेला आहे। जनावर कुठं नेऊन विकायची, एखादं जर काय म्हैस रेडको विकायचं असेल तर आता ते नेऊन कुठं विकायचं, बाजारच बंद पडल्यात। गोरक्षकातले काय टवाळखोर हानमार करतात, त्याच्यामुळे बाजार बंद पडलेले आहेत। तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, ज्या ज्या राज्यात सरकार आहे त्या त्या राज्यात गोरक्षकांचा उद्रेक होतो। गोरक्षक म्हणजे आता जे खरं गायीचं रक्षण करणारा आहे तो कधीही अशा म्हणजे वाईट कृती करत नाही, परंतु जे गोरक्षक फक्त पैसे कमवण्याच्या मागे असतात, पैशाचा धंदा करणारे म्हणजे खंडणी वसूल करणारे जे गोरक्षक असतात, ते रात्रीपासूनच ज्या गावचा बाजार आहे त्या गावच्या चारही बाजूला 10-12 जणांचं टोळकं गाड्या अडवायला थांबलेलं असतं। एखाद्या टेम्पो आला त्यात म्हैस असल, जर्सी गाई असल, रेडा असन, हाल्या असन, काही जरी असलं तरी त्या टेम्पो चालकाला बेदम मारहाण करतात। जो शेतकरी घेऊन आलाय, शेतकरी आहे का व्यापारी हे पण त्यांना कळत नाही, त्याला सुद्धा बेदम मारहाण करतात आणि त्या गाडीच्या काचा कुचा फोडून टाकतात आणि त्याला मारहाण करतात आणि त्याच्याकडून पैशाची मागणी करतात। पैसे दे तरच गाडी सोडतो, नाहीतर तुला बेदम मारतो म्हणतात। आता काय जणांचं तर पाय मोडलाय गोरक्षकांच्या मारहाणीत शेतकऱ्यांचा। आता जे कसाई जनावर कापतात, गोरक्षकांनी तिथं गेलं पाहिजे ना, जिथं त्यांचा कसाई खाना आहे तो बंद करा ना, मग व्यापारी कसाई जनावर घेऊन करील काय? आता प्रत्येक गावात गोरक्षक झालेले आहेत। समजा बाबा एखादं गाव आहे, तिथं कसाईचा तो कत्तलखाना आहे, तर तो कत्तलखानाच बंद करा ना। तो परवानगी असेल नसेल तो बंद करून टाका ना। जनावर कापतानीच तिथं थांबा ना, आले की सटकून काढा ना, जे कापायला नेतय त्यांना बेदम मारहाण करा। त्याचं कुणीच समर्थन करणार नाही कापायला नेलेल्या जनावरांचं, पण ते पण जनावर बघा ना, गायी आहे का? गोरक्षक कशाचं संरक्षण करतो गोरक्षक? गायीचं। कुठली गाय? खिल्लारी गाय आणि पांढरी गाय, ज्याला गोमाता मानलं जातं। त्याला जर कोणी हे करत असेल तर ते कापत असेल तर त्याला सटकून काढा ना। पण इतर जे काही आहेत त्याच्या बाबतीत देखील ते सगळं असंच घडलं जातं। आणि मूळ मुद्दा म्हणजे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये इतर जे मोठमोठाले कत्तलखाने आहेत, देशामधून म्हणजे इतर देशांच्या तुलनेत भारतातून सर्वात जास्त म्हणजे 1 नंबर देशाचा आहे बीफ ट्रान्सपोर्ट करण्यामध्ये। म्हणजे आपल्या देशातून इतर देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बीफ जातं। तर हे जे कत्तलखाने हेच बंद केले पाहिजे ना सरकारने। हे छोटे छोटे कत्तलखाने बंद करून किंवा छोट्या ठिकाणी जाऊन हानमारी करून याचा काय उपयोग होणार आहे? आपल्याला जर एखाद्या गोष्टीवरती प्रहार करायचा, बघा आता गावगाव लोक दारू विकतात, पोलिस त्या दारू विकणाऱ्यावर कारवाई करतात की हिथं काय विकतोय म्हणून। अरे पण दारूच बंद करायची, त्या कंपन्याच बंद केल्या पाहिजे ना। आता गुटखा आहे अख्ख्या देशात, राज्यात, आता महाराष्ट्रात गुटखा बंदी, पण सगळीकडे गुटखा मिळतो, अगदी मंत्रालयापर्यंत, त्याच्या दारापर्यंत, पोलीस स्टेशनच्या बाहेर ज्या टपऱ्या आहेत त्याच्यात सुद्धा गुटखा मिळतो। मग ते गुटखा बंद करण्यापेक्षा कंपन्याच बंद करा ना, म्हणजे ह्याचा मार्गच निपटारा होतो। कॅरी बॅगा, ज्या कॅरी बॅगात असल्या पातळ येतात त्या कॅरी बॅगा सरकार ज्याच्याकडे गावल त्याच्यावर 5,000 दंड करतय, जो विकतोय त्याला 5,000 10,000 दंड। आणि मग त्याच्यापेक्षा त्या कंपन्याच बंद करा ना, कंपनीला स्तंभी द्या, ह्या बारक्या कॅरी बॅगा बनवायच्या नाही। म्हणजे असं सरकार कधीही मुळावर घाव घालत नाही, फांद्यांवरती घाव घालतं आणि मग फांद्या काय 10-5 रुपये देतात का ते बघितलं जातं। म्हणजे अशा पद्धतीनं हे सगळं काम सुरू असतं। तर बघा आता
जो टेम्पो चालक आहे तो टेम्पो चालक जनावर बाजारावरती न्यायला घाबरायला लागलेला आहे. जो व्यापारी आहे तो व्यापारी आता तो कसाई आहे का व्यापारी आहे हे देखील पाहिलं जात नाही. व्यापारी असू द्या शेतकरी असू द्या त्याला बदलून काढलं जातं. आपण पाठीमागच्या माझ्या काही व्हिडिओमध्ये आपण पुराव्यासकट दाखवलेलं आहे. मारहाण केलेली व्यापारी शेतकरी यांची भूमिका जी काय आहे ही देखील आपण दाखवलेली आहे. तसंच या व्हिडिओमध्ये देखील आपण पाहू शकता की ज्या व्यापाऱ्यांवर नाही तर शेतकऱ्यांवर अन्याय झाला, ज्यांची जनावरं विकली नाही त्यांचं देखील आपण पाहिलं असेल. तर आता शेतकरी आता ह्याच्यामध्ये भरडला जातोय कोण? शेतकरी. आता शेतकऱ्याला समजा बाबा आता पाऊस पडलाय, पेरणी करायची, एखाद्या दारात रेडको आहे किंवा म्हैस आहे किंवा छोटी म्हैस आहे लहान, तिला विकायचं आणि त्याच्यावरती जे काही येणार म्हणजे शेतीसाठी लागणार बी बियाणं किंवा आता नांगर पाळी पण करायला लागणार पैसे, म्हणजे एखादा ट्रॅक्टर लावला किंवा बैलाची जोडी लावली तर त्याला फनपाळी करायला पैसे द्यावे लागणार आहेत. तर हे पैसे देण्यासाठी शेतकऱ्याकडे नसतात आणि म्हणून एखादं जनावर जर बाजारावर विकायला न्यायचं म्हणलं तर बघा आता ते कसं विकायचं? तिथं गोरक्षकांमुळं बाजार बंद पडत चाललेत. आता पाठीमागच्या काळामध्ये त्या परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यामध्ये मधल्या शेतकऱ्यांनी कलेक्टर कचेरीवरती आंदोलन केलं आणि त्या कलेक्टर ऑफिस मध्ये नेऊन जनावर सोडून दिले की तुम्ही घ्या मायबाप सरकार आणि आम्हाला त्याचे पैसे द्या असं म्हणून आंदोलन झालं. तरी देखील सरकारची जी भूमिका आहे ती शून्य भूमिका आहे. सरकार काहीच भूमिका घ्यायला तयार नाही. म्हणजे सरकारनं फक्त सांगितलं की आम्ही गोरक्षकावरती गुन्हे दाखल करू, लागला तर मोका देखील दाखल करू, परंतु असं काही होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. बरं, हे जे थोतांड गोरक्षक आहेत ह्यांच्यावरती एकावरती 20-30 गुन्हे दाखल झालेले तरी ह्यांच्यावरती कारवाया होत नाहीत. म्हणजे आज अशा गोष्टीला काय म्हणायचं आपण? म्हणजे सरकारची उदासीनता किती आहे की शेतकरी जागला नाही पाहिजे, शेतकरी मरला पाहिजे अशी भूमिका ही महाराष्ट्राच्या राजकारण्यांची झाली की काय असा शेतकरी प्रश्न विचारायला लागलेला आहे. आता शेतकऱ्यांचा आक्रोश आहे की बाबा तुम्ही या गोरक्षकांची ही आडमोठेपणाची भूमिका आहे. गोरक्षकांनी ते बघितलं पाहिजे नेमकं काय आहे त्याच्यामध्ये, टेम्पोमध्ये म्हैस हाय, बैल हाय, गाय हाय, काय आहे हे शोधलं पाहिजे, बघितलं पाहिजे. तुम्ही जर टेम्पो चालक आला तर त्याला जर बदलून काढणार असाल तर ते लोक बाजारात नेणार कसं? आज महाराष्ट्रातले जवळपास 80-90% बाजार बंद पडलेले आहेत आणि 80-90% बाजार बंद पडल्यामुळं बघा हजारो कोटींची उलाढाल सध्या ठप्प झालेली आहे. आता ह्या कसायांचं काय झालंय? कसाई काय म्हणतात की आम्ही जनावरच खरेदी करणार नाही, आम्ही काय कोंबड्यांचा धंदा करून आमचं पोटपाणी चालू, कोंबड्या विकायचा धंदा कुठंतरी टाकू आणि त्यातनं काय 2-5 मिळतील त्यात प्रपंच चालू, पण आम्ही जनावर खरेदी करणार नाही गोरक्षकांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत. आता ही अशी परिस्थिती सगळीकडे झाली, अख्ख्या महाराष्ट्रभर झाले. महाराष्ट्रातले सगळे बाजार बंद पडत चालले. तरी या भारतीय जनता पक्षाच्या सरकारचं डोळं उघडणार असंच एकंदरीत आपल्याला दिसते. बघा एवढे मोठ्या प्रमाणामध्ये बाजार बंद पडत चालले तरी सरकार कारवाई करत नसेल तर न्याय शेतकऱ्यांनी मागायचा कोणाकडे? शेतकऱ्याला कसायचं काही देणं घेणं नाही किंवा कोणाचं काही देणं घेणं नाही व्यापाऱ्याचं. शेतकऱ्याला त्याचं जी जनावर आहे ते बाजारात विकल्यानंतर त्याला पैसे मिळणे गरजेचं आहे आणि त्या पैशातून शेतकरी शेतीला लागणार जे काय मटेरियल असेल किंवा बी बियाणं असेल किंवा खत त्याला फनपाळी करण्यासाठी त्या ट्रॅक्टरवाल्याला द्यायला लागणारे पैसे असतील याची धडपड शेतकऱ्याची चाललेली असते की मला हे पैसे आले पाहिजेत, मला काय बाकीचं देणं घेणं नाही असे शेतकऱ्यांची भूमिका आहे. परंतु हे आडमुठे जे सरकार आणि आडमुठपणाचं जे गोरक्षकांनी घेतलेली भूमिका आहे यामुळं महाराष्ट्रातले बाजार बंद पडत चाललेले आहेत आणि शेतकरी देशोधडीला लागण्याच्या मार्गावरती आहे असंच आताचं तरी चित्र आपल्याला दिसतंय. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेतसह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.